मध्यान्ह भोजन शिजवणारे कर्मचारी हे गरिबांच्या मुलांना शासकीय शाळेमध्ये मधलं जेवण शिजवण्याचं काम हे करतात। या कर्मचाऱ्यांना सरकारने जिल्हा परिषद मध्ये कायम कर्मचारी म्हणून गणना करून यांना किमान वेतन दिलं पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। लाडकी बहीण योजना जेव्हापासून महाराष्ट्रात आलेली आहे त्या दिवसापासून यांना जे नियमित मिळणारं मानधन आहे 2500 रुपये, हे 2500 रुपये मानधन सुद्धा अद्याप मिळालेलं नाही। आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना विचारलं तर ते सांगतात की यांच्या योजनेचे पैसे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये डायव्हर्ट केलेले आहेत। तर या लाडक्या बहिणी नाहीत का, असा आमचा प्रश्न आहे। जर सरकारला घरी बसणाऱ्या महिलांना 1500 रुपये देता येतं तर ज्या काम करणाऱ्या महिला कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा दिलं पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे। यासोबतच 10 महिने हे कर्मचारी यांना सरकार मानधन देतं, तर इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे यांनाही 12 महिन्याचं मानधन सरकारने दिलं पाहिजे। म्हातारपणाचा आधार, पेन्शन योजना यांना लागू केली पाहिजे। यासोबतच कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस सुद्धा मिळालेला पाहिजे, ड्रेस कोड मिळाला पाहिजे। या एकंदरीत मागण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात जो मोर्चा आयटकच्या नेतृत्वामध्ये निघाला होता त्या मोर्चामध्ये दीपक केसरकर नावाच्या मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 1500 रुपये आमच्या मानधनात ते वाढ करणार होते। ती वाढ अद्यापही आम्हाला मिळाली नाही, ते आठवण करून देण्यासाठी सुद्धा हा मोर्चा आम्ही काढलेला आहे। तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास समोरची भूमिका काय राहणार आहे? मागण्या पूर्ण न झाल्यास परत मोर्चा काढू, परत तीव्र आंदोलन करू। आणि नागपूरचे मुख्यमंत्री आता झालेले आहेत, आम्ही पण नागपूरचेच आहोत, तर मुख्यमंत्र्यांना कुठे पकडायचं आम्हाला माहिती आहे। तेव्हा घेण प्रकारे लोकशाही पद्धतीने या मागण्या पूर्ण करून आम्ही घेणार आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार, असं आयटकचं कर्मचाऱ्यांना आश्वासन।